नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला सुकटची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, सुकट घेतलेली आहे। सुकट काय केलेली आहे माहिती का, स्वच्छ नीट करून घेतलेली। त्यात खडे रेते वगैरे असेल ना पहिले चाळायची आणि मग नीट करून घ्यायची। त्यात जर दुसरं काय जर असेल ना तर ते निघून जातं। तर हे 200 ग्रॅम आहे, हे काढून घेते पहिले। सुकट मी काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीची बघा सुकट आहे। आता हिला काय करणार आहे, गॅस आहे बारीक, कढई चांगली कडक गरम झालेली आहे। हिला काय करणार आहे, 2 मिनिटं मी भाजून घेणार आहे। मस्त अशी बघा भाजून घेतलेली आहे, 2 मिनिटं भाजून घेतलेली, एकदम बारीक गॅसवर। करपून द्यायची नाही, एकदम सारखे एकसारखे हलवून काय करायचं, असे भाजून घ्यायचे। तुला मी काढून घेते सुकट बघा, मी परातीमध्ये काढून घेतलेली आहे। आता हिला काय करणार आहे माहिती का, 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे। कढई मी परत गॅसवर ठेवलेली आहे आणि पुसून घेतलेली आहे स्वच्छ। त्यामध्ये तेल काढून घेऊया। तेल काढणार आहे अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल। आणि तेल गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी पण चालू शकतो। त्याच्यामध्ये मीडियम आकाराचे 3 कांदे मी घेतलेले आहेत। तर कांदा काय करायचं, बारीक एकदम चिरून घेतलेला आहे। चॉपरला मी चिरलेला आहे। तुम्हाला जर चॉपर घ्यायचा असेल ना तर त्याची लिंक ह्या रेसिपी खाली भेटेल। ह्याला मी परतून घेते। कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे। 1 चमचा आलं, लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे मी ती। आता हे पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेते। गॅस आहे मिडियमच। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचं टोमॅटो, आता हे नाही टाकलं तरी पण चालेल। काय होतं, छान चव येते, त्यामुळे मी टाकते। आता ह्याला पण काय करणार आहे, परतून घेणार आहे मिडियम गॅसवर। त्याच्या अगोदर ह्याच्यात टाकायचं चवीप्रमाणे मीठ, पण हे पण लक्षात ठेवायचं सुकटला मीठ असतं त्याप्रमाणेच तुम्ही कमी जास्त टाकू शकता। ते परतून घेते। परतून घेतलेलं आहे, गॅस करणार आहे आता बारीक। ह्याच्यामध्ये मी घेतलेला आपला कोल्हापुरी मसाला, फक्त मसाला, ह्याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे मिक्स केलेला नाही आहे। छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, कोणता पण जो तुम्ही खाता तो जरी वापरला तरी पण चालू शकतो। थोडीशी हळद मिक्स करून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे मसाले टाकल्यानंतर। गॅस बारीक केला होता। आता ह्याच्यामध्ये बघा सुकट स्वच्छ धुवून घेतलेले 2-3 पाण्यानं। आता हिला काय करते, मस्त अशी मिक्स करून घेते। मस्त असं मिक्स फक्त करून घेतलेलं आहे मी। त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर, तिची देठं पण घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कोकम। मी टोमॅटो टाकले होते तरी पण मी कोकम टाकणार आहे। तुम्ही टोमॅटो न टाकता नुसता कोकम पण टाकू शकता। हे बघा 3 तुकडे घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, थोडंसं एकदम पाणी टाकणार आहे। गॅस करणार आहे आता मिडियम, कारण की बारीक गॅसवर मी मसाले टाकताना हे परतून घेतलं होतं। पहिलं हलवून घेते चांगलं। पाणी टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलं होतं। त्यात पाणी बघा एकदम थोडंसं टाकलं, त्यात काही पाणी नाही आहे। एक जागी करून घ्यायचं। गॅस करणार आहे मी बारीक आणि 5 ते 7 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे। पण हे लक्षात ठेवायचं, आपली जी कढई आहे ना पातळ असेल तर हलवायचे। झाकून ठेवलं तर झाकण काढून घेऊया। असं पाणी सुटतं बघा हलकंसं, थोडंसं पाणी त्याला ओतायलाच लागतं, कारण की मी धुवून पूर्ण नितळून घेतलं होतं। पूर्ण नितळलं नसेल का नाही तर मग नाही टाकलं तरी पण चालू शकते। पण अशी थोडीशी ओलसर असली का नाही की मग खायला पण छान लागते। सुकटच्या रेसिपीच्या ना खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीने अपलोड केलेल्या आहेत। वरून टाकणार आहे कोथिंबीर। मस्त अशी बघा ही लागते आणि झणझणीत थोडी करायची, म्हणजे वरण भात, भाकरी, चपाती, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, त्यावर खायला मस्त लागेल बघा। करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।